रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे, औषधे बाहेरून खरेदी करायला लावणे, अस्वच्छ स्वच्छतागृह, रुग्णांची वेळेत तपासणी होत नाही, रात्रीच्या वेळी रुग्ण नाकारणे यासह असंख्य समस्यामुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयाची गंभीर परिस्थिती झाल्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने झाडाझडती घेतली. शिवसेना वैद्यकीय कोल्हापूर जिल्हा कक्ष प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टर प्रकाश पावरा यांना सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. यावेळी साळुंखे यांनी रुग्णांशी संवाद साधून तेथील प्रश्न जाणून घेतले. तेव्हा असंही निदर्शनास आलं की येथील सेवेत बऱ्याच त्रुटी आहेत. त्यानंतर त्यांनी सर्व विभागांना भेट देऊन तेथील प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत पडझड झालेली रुग्णालयाची इमारत, अपुरा नर्सिंग स्टाफ, बाथरूमची दुरावस्था, अपुरी औषधे असे बरेच गंभीर प्रश्न असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी डॉक्टर पावरा यांनी याची गंभीर दखल घेत सर्व सुविधा सुधारण्याचं आश्वासन दिलं. सावित्रीबाई फुले आयसोलेशन पंचगंगा हॉस्पिटलला रोज भेट देऊन तेथील सुविधांवर लक्ष केंद्रित करा. सुधारणा केली नाही तर मग गय केली जाणार नाही, असे खडे बोल प्रशांत साळुंखे यांनी पावरा यांना सुनावले. प्रशांत साळुंखे यांनी सर्व प्रश्न महानगरपालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर समन्वयक विनायक जरांडे उपस्थित होते. जबाबदारीचे ठेवून भान काम केले दमदार, साऱ्यांच्या तोंडी आता राजू बाबाच पुन्हा आमदार. हातकणंगले तालुका काँग्रेस आय कमिटीचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष धडाडीचे आमदार माननीय राजूबा बावळे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.